आता आली ना बा मी डबल. तर आम्ही आज फौजी साहेबाची दुपारून सुट्टी होती, तर फौजी साहेबांना आम्हाला फिरायला नेलं. तर म्हणत घरीच म्हणत चलता का म्हणून फिरायला. मी म्हटलं कुठं, तर जाऊ म्हणे. चल म्हणे तुला नेतो म्हणे मी एका जाग्यावर. तर आम्ही गेलो. ते पा तुम्हाला दिसतच असेल रस्त्यानं, हायवे रोडवरून चाललो होतो आम्ही. हायवे रोडवरून आम्हाला जायचं होतं गांधी मंडपमध्ये, आणि ते होतं पहाडावर. तर ती जागा आहे सरनिया पहाड, असं काहीतरी त्या पहाडाचं नाव होतं. तर ते तिथं जायचं होतं. तर तो होता घाटाचा रस्ता. हे कोडा ते कोडा, हे कोडा ते कोडा. मग काय बाई मला भेव लागतच आहे. मी म्हणू साहेब आला म्हणा गाडीत, साहेब बाबा मला लागते भेव. पहाड म्हटलं तर मला अजूनच भेव लागते. पण एवढं सुंदर वातावरण पाहून ते म्हणतात ना, आपल्या महाराष्ट्रातले मुख्यमंत्री राजनीतीवाले आले होते ना, ते म्हणत होते ना की बा काय पहाड, काय डोंगर, काय झाडी, एकच नंबर. तर खरंच एकच नंबर. तर आम्ही पोचलो होतो जिथं जायचं होतं गांधी मंडपमध्ये, तिथं आलो होतो. तर फौजी साहेब आणि माझे लेकरूपा एन्जॉय करत करत चालले होते पा. तर इथं एक खासियत अशी आहे की हे गांधी मंडप हे महात्मा गांधीजीच्या साठी आहे. तर इथं आहे आपला फ्लॅग इंडियाचा, राष्ट्रध्वज तिरंगा आपल्या भारताचा. हा कसा लहरून राहिला आणि किती चांगला दिसून राहिला, हे पाहून तर लयच चांगलं वाटते. आणि राहिला आता हे आहे गांधी मंडप. तर मला दाखवून राहिले फौजी साहेब. मी करून राहिली हाय आणि केसायले पोहून राहिली, कारण माझे केस त्या हेल्मेट ना चिटकूनच जातात गावात. मग काय माझी हेअरस्टाईल लागत नाही, बिघडून जाते. आणि पाच मी किती चांगलं दिसून राहिलं ना हे संग्रहालय. आणि इथं आहे व्ह्यू पॉइंट, जे पूर्ण अर्धी गुवाहाटी दिसते. मग गेलो आम्ही गांधी मंडपच्या हॉलमध्ये. तर इथं आहेत महात्मा गांधीजीचे फोटो आणि महात्मा गांधीजीची माहिती, लहानपणापासूनची, त्यांचं लग्न, त्यांना काय काय केलं होतं, कुठं कुठं कोणत्या ठिकाणी गेले होते. तर असे म्हणतात की गुवाहाटीमध्ये ते 1921 मध्ये आणि परत 1945 की 47 मध्ये इथं आले होते गुवाहाटीला. त्यांचं कोणतं काम असेल आपल्याला तर माहित नाही बा, असे म्हणतात. आणि या संग्रहालयात पुस्तकं आहेत, महात्मा गांधीजींची माहिती आहे लहानपणापासून. आणि जे हे मूर्ती आहे ना, हे ते दगड आहे ना संगमरमरचं, त्या दगडापासून बनलेलं आहे. हे पा गांधीजीची हत्या केली होती त्याची फोटो, हे काही याच्यावर इथं माहिती दिलेली आहे. आणि हे तर आपल्या ओळखीचेच आहेत. कोण आहेत मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये कोण आहेत तिथं. आणि इथं त्यांनी इथं म्हणते ते आले होते त्या टायमावर, तर त्यांचं बिछाना, त्यांचे जे जे वस्तू ते वापरत होते ते इथं आहेत या संग्रहालयात ठेवलेले. हे पहा तुम्ही पाहू शकता. याचं नाव काय हे पण मला माहित नाही. आणि हे जी मूर्ती आहे संगमरमरची आहे. आणि मग आम्ही सर्व पाहिलं, अंदरचं माहिती वाचली, जे वाचायची होती ते वाचली, जे माहीत पडलं ते सांगितलं मी तुम्हाला. आणि तर मग आता आलो आम्ही त्या मंडपमधून बाहेर, हॉलमधून बाहेर. आणि तुम्ही म्हणसान हे आता घरोमाय किती चांगलं दिसून राहिलं होतं. हे म्हटलं अर्धी गुवाहाटी दिसते म्हटलं या पहाडावरून. सरनिया पहाड म्हणतात त्याला. तर याच्यावर गेलो की रात्रीच्या टायमावर पूर्ण लाईट हा काही झकास दिसते ना गुवाहाटी. हे पहा आपली ब्रह्मपुत्रा नदी, आपली नाही आसामची, अजून कुठं आहे ते माहित नाही मला. आणि हे म्हणतात पंचतत्वाचं मंदिर आहे, जे मी तुम्हाला दाखवून राहिली. तर कधी गेली तर सांगेन मी तुम्हाला. आणि इथं फौजी साहेब नजारा पाहून राहिले, ते पोराले पण दाखवून राहिले होते. पोरग म्हणे पप्पा किती मोठं दिसते ना हे. पप्पा म्हण हो नाही मोठं दिसते हे. आणि मग काय तुम्हाला तर माहितच आहे, पप्पा शब्दात चालू राहतात दोघं पापलेकाच्या. मग हे पा आपला राष्ट्रध्वज कसा लहरून राहिला. आणि मग आम्ही फिरत गेलो बा, जराशे फोटो काढले, नजारा पाहिला. लाईट रात्र होऊन राहिली होती तर लाईट चालू झाले होते. मग थोडस खाल्लं पिल्लं, साहेब थोडेसे फ्रेश होऊन आले.
ज्या दिवशी आम्ही गेलो होतो त्या दिवशी आसामचा एक फेमस सिंगर ते वारले होते. तर कोणी कोणी म्हणते की त्यांच्यासाठी अर्ध्या मधात आणतात झेंडा. जुबेनकरला श्रद्धांजली देण्यासाठी झेंडा मधात आणतात असं म्हणत होते. मग रात्र झाली होती आणि विजाही चमकून राहिलं तर आम्ही पटकन निघालो होतो. तर नक्की सांगा माझा व्लॉग कसा वाटला तुम्हाला. तर लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. बाय बाय.